स्नेहलस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक शासनाने GR काढलेला आहे. एक शासन निर्णय आलेला आहे. तो 20 तारखेला हा शासन निर्णय आलेला आहे. आणि या संदर्भात वेगवेगळी मतांतरे, वेगवेगळे व्ह्यूज आपापल्या पद्धतीने युट्यूब चॅनल असेल किंवा आपले विद्यार्थी या ठिकाणी मांडत आहेत. ग्रुपला ते शेअर करत आहेत, कमेंटमध्ये सुद्धा ते देत आहेत. मी काल एक व्हिडिओ बनवलेला होता की कट ऑफ हा कमी येणार आहे. आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे हा या दृष्टीने बनवत आहे की याचा हा जो GR आलेला आहे, या GR मधला फायदा कोणाला होणार आहे आणि तोटा कोणाला होणार आहे, या संदर्भातील माहिती किंवा नुकसान कोणाचं होणार आहे आणि फायद्याचं कोणाला राहणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती मी या व्हिडिओमध्ये देतो आहे, सांगतो आहे तुम्हाला. आपण चर्चा करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं तुम्हाला याबद्दल सुद्धा काय वाटणार आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे, सांगायचं आहे. या निर्णयाच्या विरोधात आपण पुन्हा एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून किंवा एक अर्ज विनंत्या या माध्यमातून आपल्याला शासनाशी संपर्क साधायचा आहे आणि यात वेगवेगळी जी काही नेते असतील त्यांनी एकत्र येऊन याबद्दलचं काम करायचं आहे. तर तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुमचं डोळे उघडतील आणि तुम्हाला समजेल की नेमकं नुकसान काय होणार आहे आणि फायदा कोणाचा होणार आहे. तर जो GR आलेला आहे, या GR मध्ये पहिला जो मुद्दा होता तो आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिला मुद्दा की प्राधान्यक्रम जो आहे तो प्राधान्यक्रम किंवा 1 बिंदू म्हणजे 1 बिंदू 1 भरती, 1 बिंदू 1 भरती 1 पद, या दृष्टीने आपणच आपल्या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती. म्हणजे हा GR कसा निघाला तर आपल्या विद्यार्थ्यांनी ही मागणी केलेली होती आणि या मागणीमधील हा जो काही बदल आहे, हा बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. हा जो बदल करण्यात आलेला आहे हा फक्त एका रात्रीतून बदल करण्यात आलेला नाही. आपला पाठपुरावा, आपल्या विनंत्या, आपलं अर्ज हे वारंवार वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, मंत्रालय असो, मंत्री असो, यांच्यापर्यंत, प्रशासक असो, यांच्यापर्यंत हे पोहोचत होतं आणि त्या दृष्टीनेच हा विचार करून हा शासन निर्णय अधिक्रमित करून त्या ठिकाणी नवीन काहीतरी करण्यात आलेला आहे. मग यात पहिला मुद्दा काय म्हणताय की जो सर्वांना लागू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सर्वांना लागू म्हणजे काय की आधी जे आहे ती सर्व विद्यार्थी काय होत होतं, 1 पद 1 बिंदू. म्हणजे जर तुम्ही पहिल्या वेळेला काय झालं होतं, दुसऱ्या वेळेला काय झालं, जे भरती झाली त्यावेळेला एका मुलाला 1100, 1000, 800 प्रिफरन्स त्या ठिकाणी आलेले होते. आणि ते विद्यार्थी 1ली ते 5वी, 1ली ते 12वी, 1ली ते जे काही 1ली ते 12वी या सर्व प्रवर्गामध्ये म्हणजे पूर्ण 4 ठिकाणी त्यांची निवड झालेली होती आणि एक व्यक्ती एकाच ठिकाणी रुजू होऊ शकत होता. ज्या 3 जागा ज्या आहेत त्या 3 जागा अशाच राहून गेलेल्या आहेत, तर त्या रिक्त राहिलेल्या, कारण यांची निवड त्या ठिकाणी झालेली होती. आणि यामुळं जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होत आहे, यामुळे नुकसान होत होतं. म्हणून आपला 1 पद 1 भरती या दृष्टीने आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि तो अधिक्रमित म्हणजे तो नवीन निर्णय या बदलून मिळालेला आहे. त्यामुळे काय झालेला, विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे. कारण ही जी भरती आहे किंवा ही भरती फक्त एकच भरती अशी आहे जी 4-4, 5-5 पदाला त्यांची निवड होते. परंतु बाकीच्या जे भरती आहे त्या एकाच मार्क्सवरती फक्त एकच भरती आपल्याला गेली जात असते. मग MPSC असो, मग सरळ सेवा असो की कोणती असो, एकाच गुणांवरती एकच पद त्या ठिकाणी निवडलं जातं. जर तुम्ही ते पद निवडून गेलं किंवा त्या ठिकाणी तुमची निवड झाली नाही तर तुम्हाला काय होईल, दुसऱ्यांदा पुन्हा परीक्षा द्यावं लागेल. तर हा पहिला जो मुद्दा होता तो एकाच परीक्षेवरून एकाच पदासाठी तुमची त्या काय ग्राह्य पकडला जाणार आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण दुसरा मुद्दा न घेता तिसरा मुद्दा घेऊ. आपण दुसरा मुद्दा तो आपला जो आहे तो वादग्रस्त मुद्दा आहे, जो 50% म्हणजे 50 जागेंचा प्रिफरन्सच्या संदर्भातला आहे. तर आपण तिसरा मुद्दा घेऊ जो वयाच्या संदर्भातला आहे. वयाच्या संदर्भातला मुद्दा सुद्धा योग्य आहे आणि हा जो योग्य आहे कशासाठी, तर कोरोना काळ होऊन सुद्धा आता 26 चालू आहे, म्हणजे 4 ते 5 वर्ष झाले. तर तो जो कोरोना काळात होता तो ठीक आहे, परंतु आता मात्र तो बरोबर नाही आहे, म्हणून तो सुद्धा बदलवण्यात आलेला आहे. आता येऊ आपण 50 जे काही प्रिफरन्स आहे ते लॉक अनलॉकच्या संदर्भातील. तर तो मुद्दा सर्वात जास्त भयानक आहे आणि तो सुद्धा वादग्रस्त आहे. यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसानही होऊ शकते आणि तोटाही होऊ शकते. मग नुकसान कोणाचं होणार आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत की हा मुद्दा काय आहे. मुद्दा असा आहे की पहिल्या वेळेला जेव्हा पहिली आणि दुसरी जी काही टेट परीक्षा झाली होती किंवा भरती झाली होती 2017 नंतरचे जे काही आपल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती झाल्या, त्यामध्ये आपल्या प्रिफरन्स कसे येतात, तर प्रिफरन्स तुमच्या पात्रतेनुसार येतात, प्रिफरन्स तुमच्या प्रवर्गानुसार येतात, प्रिफरन्स तुमच्या माध्यमानुसार येतात. अशा 3ही गोष्टींनुसार तुमच्या काय येतात, प्रिफरन्स येतात.
मग एखादा विद्यार्थी हा, उदाहरण घेऊ आपण, एखादा विद्यार्थी जर त्याला 1ली ते 5वीचा शिक्षक बनायचा असेल तर त्याला जे माध्यमाच्या शाळा असतील किंवा जे प्रिफरन्स असतील ते कोणते येईल, तर त्यांना प्रिफरन्स येईल त्यांचं विद्वत्ता काय, तर ते 12वी पास असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ते डीएड पास असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट टीटीईटी 1 पेपर पास असणं गरजेचं आहे. त्यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स येणार आहे. मग यांना 6वी ते 8वीचे प्रिफरन्स येणार का? अजिबात नाही. यांना 9वी ते 10वीचे येणार आहे का? नाही. यांना 11वी 12वीचे येणार आहेत का? नाही. यांना फक्त 1ली ते 5वीचेच प्रिफरन्स येणार आहे, हे समजून घ्यायचं आहे. जर एखादा विद्यार्थी जर तो ग्रॅज्युएशन आहे आणि बीएड सुद्धा आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे आणि डीएड आहे, अशा विद्यार्थ्यांना पेपर 2 पास असेल तर त्या विद्यार्थ्यांना 1ली ते 8वीचे प्रिफरन्स येईल. जो विद्यार्थी ग्रॅज्युएशन आहे, बीएड आहे, अशा विद्यार्थ्यांना 12वी पर्यंतचे किंवा पीजी असेल 12वी पर्यंतचे त्यांना काही प्रिफरन्स येईल. अशा पद्धतीने हजार प्रिफरन्स त्यावेळेला येत होते. म्हणजेच काय, तर हे जे प्रिफरन्स आहेत ते अमर्यादा त्या ठिकाणी प्रिफरन्स येत होते. मग आता बदल कोणता करण्यात आलेला आहे? प्रिफरन्स मध्ये बदल करण्यात आलेला नाही. प्रिफरन्स जे आहेत तेच तुम्हाला येईल. तुम्हाला 1000 प्रिफरन्स येऊ शकते, अमर्याद प्रिफरन्स तुम्हाला येणार आहे. पण निर्णय काय आहे, तर निर्णय आहे की तुम्हाला अमर्याद प्रिफरन्स येऊ शकतात, पण तुम्हाला लॉक मात्र टाकायचे किती आहेत? फक्त आणि 50 टाकायचे. ही मर्यादा आली आहे. म्हणजे प्रिफरन्स दाखवण्यावरती तुम्हाला मर्यादा आहेत का? नाही, पण टाकण्यावर मर्यादा आहे. मग ती मर्यादा काय, तर 50 तुम्हाला फक्त प्रिफरन्स टाकता येते. मग 50 प्रिफरन्स कोणाला टाकता येणार आहे, कोणत्या ठिकाणी टाकता येणार आहे, तर तुम्हाला हे जे अमर्यादित प्रिफरन्स येणार आहे तर ते विथ इंटरव्ह्यू पण येणार आहे आणि विथ इंटरव्ह्यू पण, आणि म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे त्या ठिकाणी प्रिफरन्स येणार आहे. मग तुम्हाला लॉक कोणते करायचे आहेत, तर तुम्हाला 2 ठिकाणी तुम्हाला लॉक करायचे आहेत. एक विदाउट इंटरव्ह्यूचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे, असे 50 प्रिफरन्स तुम्हाला लॉक करता येणार आहे. बरोबर. आणि यात नुकसान कोणाचं होईल, तर नुकसान समजून घ्यायचं आहे की जे विद्यार्थी काय होत आहेत, जे विद्यार्थी एज पार होत आहेत, शेवटच्या वर्षाला आहेत, अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे. कारण त्यांना या ठिकाणी संधी मिळणार नाहीये, कारण 50. आणि जे विद्यार्थी सर्वात जास्त नुकसान कोणाचं होईल, तर जे एज पार होणार आहेत आणि दुसरी गोष्ट ज्यांना काय म्हणजे मीडियम स्कोर आहे किंवा जे ऍव्हरेज स्कोर मध्ये जे विद्यार्थी आहेत 120, 110, 115, 120, 125 पर्यंत ज्यांचा स्कोर आहे 130 पर्यंत, अशा विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होणार आहे. जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी ओपन मधून जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नुकसान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांना 150 प्लस आहे त्यांचं नुकसान होणार नाही, कारण ते 50 प्रिफरन्स मध्ये कोणत्या ना कोणत्या तरी 20-25 प्रिफरन्स पर्यंत ते त्यांना जागा त्यांची निवड होऊन जाणार आहे. त्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही. नुकसान होणार आहे जे ऍव्हरेज मार्क्स वाले आहेत त्यांचं. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग फायदा कोणाचा होणार आहे, तर फायदा कोणाचा होणार आहे, तर जे विद्यार्थी ऍव्हरेज मार्क्स वरती आहेत, जे विद्यार्थी प्रिफरन्स टाकताना चुकणार नाही, याच्यात अभ्यास करतील, याच्यात विथ इंटरव्ह्यू मध्ये यांचं होईल, जे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत टाकत आणतील, अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. जरी कमी मार्क्स असेल तरी इथं काय होणार आहे, 135 वाल्याची निवड होणार होईल, परंतु 132 वाल्याची निवड तुम्हाला विथ इंटरव्ह्यू वाल्याला वरच्या वर्गाला झालेली दिसू शकते त्यांच्या विद्वत्तेनुसार. त्यामुळं तुम्हाला अभ्यास करूनच हे प्रिफरन्स टाकायचे आहेत. आणि यात एक फायदा असा होणार आहे की विद्यार्थ्यांना मेजॉरिटी विद्यार्थी ही आपापल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय करणार आहेत, निवड होणार आहेत. कारण ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्येच स्वतःच्या जिल्ह्यामध्येच ते पहिला प्रिफरन्स टाकणार आहेत. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. आणि मीडियम नुसार सुद्धा तुम्हाला एकाच जागेवरती जास्त प्रिफरन्स मिळणार आहे. म्हणजे एका जागेवरती कसं, तर 6वी ते 8वी जर मीडियम मध्ये तुम्ही इंग्रजी येत असाल, तुम्ही मराठी माध्यमाचे येत असाल, तरी तुम्हाला त्या शाळा त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार. हे समजून घ्यायचं आहे. म्हणून यात तुमचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. जे विद्यार्थी ज्यांना असं वाटत आहे की आता आपलं नुकसान होणार आहे, तर सर्व विद्यार्थी, तसा हा जो कायदा आहे किंवा हा जो नुकसान आहे हे सर्वांच्याच दृष्टीने नुकसान होणार आहे असं तो विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थी काय आपण एकत्र येऊन याविरुद्ध लढा दिला पाहिजे. एकत्र जेवढे काही संस्था, जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत, मग ते युवा संघटना असो की आपली सामाजिक न्याय संघटना असो, कांबळे सरांची संघटना असो किंवा देशमुख सरांची संघटना असो किंवा बालोसा माने मॅडमची संघटना असो किंवा वेगवेगळ्या संघटना असो किंवा संतोष मगरची संघटना असो, अशा वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय रद्द करण्यात यावा.
करावा असं आपल्याला त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. आणि हा निर्णय नक्कीच रद्द होईल, कारण सर्व विद्यार्थी जे काय ते रोषात आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णयाची डिमांड आपल्या विद्यार्थ्याकडून केली गेलेली नव्हती. परंतु काही प्रमाणात विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सेल्फिशपणा करू नका. ज्या बाजूने 90% विद्यार्थी जर ज्या बाजूने असतील तो निर्णय रद्द झाला पाहिजे. आणि जो पहिला मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा हा अगदी बरोबर आहे. हा दुसऱ्या मुद्द्याच्या बाबतीत आपण सर्वजण शासक आहोत. शासनानेही चुकीचा निर्णय घेतलेला आहे असं आपल्याला वाटते, परंतु त्यांचा दृष्टिकोन नेमका काय आहे याबद्दल चर्चा बैठक आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातूनच हा मुद्दा सोडवला जाणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. आपण सर्वांनी एकत्र येणं. आपलं तुम्हाला नेमकं या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेल्या जी काही लिंक आहे 3 लिंक आहेत त्या 3ही लिंकला आपल्याला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल या 3 ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तुमचे काही समस्या असेल, निराकरण असेल, माझे संपर्क साधू शकता विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.